एक दिंडी आलेली आहे आणि दरवर्षी मित्रांनो याच टप्प्यावरती आपली भेट होत असते। रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी राम। सर्व काटकरांसाठी ठिकठिकाणी नाश्ता तसेच जेवण बनवत असतात। गट क्रमांक 3 केदारेश्वर या गटाचा आज नंबर आहे। वैराग ते मालवंडी पर्यंत आम्ही जाणार आहे 18 किलोमीटरचा तळी। जसं मित्रांनो पाण्याची गाडी दिसली ना एवढा आनंद झाला की काय सांगू शकत नाही। नमस्कार, मी वैभव देवडे। आपण करत आहोत शिरवळ ते तुळजापूर पायवारी। तर मित्रांनो सध्या आपण तुळजापूरपासून ते शिरवळच्या दिशेने निघालेलो आहोत मित्रांनो आणि त्यातील दुसरा दिवस सुरू झालेला आहे। तर काल आपण रातरंजन या गावामध्ये मुक्काम केला होता। त्या गावामध्ये जवळपास मित्रांनो रात्रीच्या 2 वाजता आपण पोहोचलो होतो। त्यानंतर आता ह्या स्पाट झाली आहे जवळपास 6:30 पावणे 7च्या दरम्यान आपण त्या ठिकाणाहून प्रस्थान केलेलं आहे। आपण निघालेलो आहोत वैरागच्या दिशेने। तर वैरागला जाताना मित्रांनो त्याच ठिकाणी एक कुठेतरी विहीर आहे वैरागमध्येच। त्या ठिकाणी सगळे आपले काटकर अंघोळ वगैरे करणार आहेत आणि त्याच वैरागमध्ये सर्वांना नाश्ता आणि जेवणाची वगैरे सोय असते। तर जेवण वगैरे झाल्यानंतर दुपारी 2च्या दरम्यान आपण मालवंडी या गावाच्या दिशेने प्रस्थान करणार आहोत। तर चला मित्रांनो पाहूयात आजच्या दुसऱ्या दिवसाचा संपूर्ण असा अनुभव। चला माऊली। महाराष्ट्रातील विविध ठिकाणं पाहण्यासाठी आपल्या या यूट्यूब चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब नक्की करा। तर मित्रांनो शिरवळपासून ज्यावेळेस आपण तुळजापूरच्या दिशेने जातो त्यावेळेस जो हा तळ लागतो म्हणजेच की वैराग ते गौडगाव हा तळ म्हणजे सर्वात कठीण तळ मानला जातो। ज्यावेळेस आपण वैरागमधून निघतो ना तर त्यावेळेस तिथून जवळपास 6 ते 7 किलोमीटरपर्यंत एकही आपल्याला हॉटेल लागत नाही किंवा एकही घर नाही। त्यामुळे सर्व काटकरांची पाण्याने थोडेसे हाल होत असतात। तर हाच तो तळ आहे मित्रांनो सर्वात कठीण मानला जातो। जबरदस्त असं ऊन असतं कारण आपण दुपारी 1 ते 1:30च्या दरम्यान जेवण केल्यानंतर वैरागमधनं कडक उन्हामधून त्या ठिकाणाहून निघत असतो। समोरून एक मित्रांनो वारकरी येत आहेत। हे बघू शकता एक दिंडी आलेली आहे जसं की जुन्या काटकरांच्याकडून मला सध्या ऐकायला मिळालं। दरवर्षी मित्रांनो याच टप्प्यावरती आपली भेट होत असते। हे बघू शकता। खूपच सुंदर असं या दर्शन लागणार। हे संपूर्ण अशी मित्रांनो दिंडीचं आपल्याला दर्शन झालेलं आहे। या ठिकाणी पालखी पंढरपूरहून आलं पुढे कुठे निघाला? गुरुवारी एकादशी गुरु काकांची समाधी आहे बुधवारी संध्याकाळी। अच्छा अच्छा अच्छा। येताना गाडीनं येताना हे तर परत पायी येणार रथाने पाय आता कुठं मुक्काम वगैरे आता पुढं? आता पुढे काय आता गाव एवढे माहित नाही ध्यानात येत नाहीत। हां पण प्रत्येक ठेप्याला आता उद्या दुपारी धाराशिवमध्ये धाराशिव। ओके। हां परत परवा दिवशी संध्याकाळी थेरमध्ये जाणार। थेरमध्ये ना? हां गुरुवारी एकादश आहे। एकादशीला गुरुवारी द्वादशी शनिवारी समाधी सोहळा। बरं बरं। गोरोबा काका प्रताप पांडुरंग परमात्मा यांच्यानी समाधी दिली गोरोबा काका। ओके। पुन्हा रिटर्न इकडे परत त्या दिवशीच त्या दिवशी लगेच झालं की शनिवारी दुपारून निघणार। परतीला लवकर जातो 3-4 दिवस लवकर ना। रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी राम। चला तुम्ही तुळजा मातेला? हां आम्ही तुळजापूर आम्ही शिरवळचे सातारा जिल्ह्यातले शिरवळचे लोणंदच्या पुढे बघा ते माहीत असेल तुम्हाला। तर मित्रांनो हा बघू शकता संपूर्ण माळ आहे। तर या तळावरती कुठेच आपल्याला एक पण घर ना दार कुठं पाहायला मिळतं। डायरेक्ट ते आपण वैरागमध्ये आता निघालेलो आहोत। वैरागमध्येच आपला तळ आहे। हा संपूर्ण असा 6 ते 7 किलोमीटरचा माळ रानच आहे हक्का। चलो तर मंडळी सध्या आपण वैराग या ठिकाणी पोहोचलेलो आहोत। हे बघू शकता या ठिकाणी आपला तळ आहे। चला ह्या बघू शकता आणि या ठिकाणी आता आपण आंघोळ वगैरे करणार आहोत, फ्रेश होणार आहोत आणि थोडीशी विश्रांती वगैरे घेऊन मग पुढच्या प्रवासाला निघणार आहोत दुपारी जवळपास 1 वाजता।
बघू शकता आपल्या गाड्या वगैरे तिथं लागलेल्या आहेत, शासन काठी देखील आलेले आहे त्या ठिकाणी. चला जाऊयात. आंघोळ्या सुरू आहेत या ठिकाणी. आपल्या गावातीलच काही काटकर मंडळी सर्व काटकरांसाठी ठिकठिकाणी नाश्ता तसेच जेवण बनवत असतात. या नाश्ता करा. तर मित्रांनो सध्या आपण वैरागमध्ये आलेलो आहोत आणि आता जवळपास 11:15 वाजलेले आहेत आणि हे बघू शकता मागे शासन काठी आहे आणि त्या ठिकाणी पूजा देखील होत आहे. आणि इथून पुढे जवळपास वैराग ते मालवंडी हा संपूर्ण तळ गट क्रमांक 3 केदारेश्वर या गटाचा आज नंबर आहे शासन काठी वाहण्याचा. तर त्या गटाचे सर्व मित्रमंडळी इथे बसलेले आहेत. याच गटाचा संपूर्ण असा आज शासन काठी वाहण्याचा नंबर आहे. गट क्रमांक 3 केदारेश्वर गटाचं नाव आहे आमच्या. आत्ता आम्ही वैरागमध्ये आता आरती होईल, देवीची आरती झाली की जेवणाचा कार्यक्रम होईल. जेवण झालं की आम्ही आमचा तळे वैराग ते मालवंडीपर्यंत आम्ही जाणार आहे. 18 किलोमीटरचा तळे आणि 4 तास आम्हाला लागते. इथून 2 वाजता निघणार आहे आम्ही. सदा नंदीचा उदे बोल भवानी की जय आई राजा उदे उदे. तर या ठिकाणी मित्रांनो आता आरती होणार आहे, हे बघू शकता. तर मित्रांनो वैराग या ठिकाणी असलेल्या विहिरीवर सध्या आरती झालेली आहे. आता हे बघू शकता सर्व काटकर आता भोजनासाठी बसलेले आहेत, हे बघू शकता. आणि हीच ती विहीर आहे वैरागमधली. चला या जेवायला या. सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी यायचा आहे. आता झोप झालेली आहे सर्वांची, बऱ्यापैकी चांगली विश्रांती झालेली आहे आणि जेवून उन्हातानाचा प्रवास पुढच्या दिशेने होणार आहे मालवंडीच्या दिशेने. तर चला आपण जेवण करूयात. या जवळपास दुपारचे 1 वाजले आणि आता आपण वैरागवरून पुढच्या प्रवासाला निघालेलो आहोत, म्हणजेच माळवंडीच्या दिशेने. जबरदस्त असं कडक ऊन आहे मित्रांनो. काय म्हणता सचिन भाऊ याबद्दल, तुम्ही काय म्हणता? ऊन बिन कसं आहे? ऊन मस्त आहे आणि फार छान वाटतंय. उन्हात चालायचा अनुभव वेगळाच आहे. खूपच छान वाटतं मित्रांनो असं सचिन भाऊ म्हणतात. पण ह्या सगळ्या अंधश्रद्धा आहेत. ऊन काय एवढं वाटा ना,
कसं आहे ते काळा चष्मा घातला त्यामुळे काय वाटत नाही. जवळपास 40+ डिग्री मित्रांनो टेम्परेचर सध्या आहे. खूप फरक आहे. सातारा जिल्हा म्हणजे आपला जिल्हा आणि या जिल्ह्यामध्ये मित्रांनो खूप फरक आहे. आपल्या भागामध्ये म्हणजे शिरोळ भागामध्ये मित्रांनो अजिबात उन्हाचा काही त्रास वगैरे होत नाही, एवढं ऊन नसतं आपल्याकडं. पण या भागामध्ये थोडंसं उन्हाचा तडाखा जास्त असतो. तर चला तर मग मित्रांनो जाऊयात पुढे माळवंडीच्या दिशेने. चला. आणि हा संपूर्ण शेतातला रस्ता आहे बघू शकता. तर सध्या आपण वैराग गावामध्ये मित्रांनो पोचलेलो आहोत आणि हे बघू शकता इथं काहीतरी आपल्याला प्राचीन वास्तू पाहायला मिळालेली आहे. त्याचबरोबर या ठिकाणी खूपच मोठं असं मंदिर आहे, श्री संतनाथ महाराज मंदिर. जवळपास 1.5 तास झाला मित्रांनो चालतोय. खूप ताण लागलेली आहे, जबरदस्त असं ऊन आहे. सोबतच आमच्याकडे जी पाण्याची बॉटल आहे त्यातलं संपूर्ण असं पाणी गरम झालं मित्रांनो. पण काय हरकत नाही, आपली पाण्याची गाडी मित्रांनो समोरच येऊन थांबलेली आहे. आत्ता त्यांना मगाशीच हात केला होता पण ते म्हणले की पुढं सावलीत येऊन थांबतोय. ते पुढंच थांबलेली आहे, बघू शकता त्या झाडाखाली आपली पाण्याची गाडी थांबलेली आहे. चला आता पाणी पिऊयात. जसं मित्रांनो पाण्याची गाडी दिसली ना एवढा आनंद झाला की काय सांगू शकत नाही, जबरदस्त. चला पाणी प्यायला. ही बघू शकता मित्रांनो ही आपली पाण्याची गाडी आहे. शिरोळपासून तुळजापूर ते तुळजापूर पुन्हा रिटर्न संपूर्ण काठकरांना याशी आपली पाण्याची गाडी पाणी पुरवत असते. हे बघू शकता. आता पाणी पिऊयात आपण थंडगार. चला. तर या ठिकाणी एक मंदिर आहे मित्रांनो. या मंदिरामध्ये आता थोडीशी आपण विश्रांती घेणार आहोत, जवळपास अर्धा तास. आणि त्यानंतर मग पुढच्या प्रवासाला जाणार आहोत. चला विश्रांती घेऊया अर्धा तास आणि मग लगेच पुढच्या प्रवासाला जाऊ. चला. तर मित्रांनो सध्या आपण इर्लेवाडी या गावामध्ये आहोत. तर मागे असलेल्या मंदिरामध्ये आपण जवळपास 1.5 तास एवढा आराम केलेला आहे. खरं तर फक्त अर्धा तासच विश्रांती आपण या ठिकाणी करणार होतो, परंतु आपल्याला काही जागच नाही आली. सायंकाळी 7:30च्या दरम्यान आम्ही मालवंडी येथे असलेल्या द्राक्षेच्या बागेजवळ पोहोचलो. येथे सर्वजण विश्रांती करतात, तसेच जेवण करून पुढे माढ्याच्या दिशेने प्रवास करतात. रात्री जवळपास 8 वाजता या ठिकाणी महाआरती झाली व त्यानंतर सर्व काठकरांनी महाप्रसाद घेतला. तर मित्रांनो भेटूयात शिरवळ ते तुळजापूर पायी वारीच्या परतीच्या प्रवासातील पुढील भागामध्ये.